नमस्कार, मी तुमची सखी रेणुका सौंदर्यमाला या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे. तर आज मी तुम्हाला सिक्रेट टेम्पटेशनच्या एका परफ्यूमचा रिव्ह्यू देणार आहे आणि हा एक EDP आहे आणि तुम्ही बघू शकता हे त्याचं आउटर पॅकेजिंग आहे सिक्रेट टेम्पटेशन आणि याचा जो पर्टिक्युलर व्हेरियंट आहे ज्याविषयी आज आपण गप्पा मारणार आहोत तो आहे ड्रीम. म्हणजे ड्रीम नावाचा जो एक व्हेरियंट आहे त्यांचा एक आपण एक फ्लेवर म्हणू शकतो, तर त्याविषयी आज मी बोलणार आहे. तर हा सध्या माझा एक खूप आवडता परफ्यूम आहे. तर मी विचार केला की याविषयी तुम्हाला जरा थोडी डीपली माहिती द्यावी. तर तुम्ही त्याचं पॅकेजिंग बघू शकता. पिस्ता कलर म्हणजे लाईट ग्रीन आणि खाली गोल्डन अशा पद्धतीचं एक कार्डबोर्ड पॅकेजिंग आहे. ओके, आतमध्ये आपल्याला अशा पद्धतीची बॉटल मिळते आणि ही एक ग्लास बॉटल आहे. त्याला असं एक वरती प्लास्टिक नोझल आहे आणि नॉर्मल हा एक स्प्रे आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने हे एक बेसिक मी तुम्हाला पॅकेजिंग बद्दल सांगितलं. आता याच्यामध्ये तुम्हाला तसे बरेच व्हेरियंट्स मिळतात आणि एस्पेशली या ड्रीम व्हेरियंटमध्ये आपल्याला दोन पद्धतीच्या साईजेस अवेलेबल आहेत. ही आहे ती 100 ml साईज आहे आणि त्याची किंमत आहे 699 आणि याचीच एक 50 ml साईज मिळते ज्याची किंमत आहे 399. तर त्यामुळे मी इथे जी बॉटल घेतलेली आहे ती 100 mlचं व्हेरियंट आहे किंवा 100 mlच्या साईजमधली बॉटल आहे. तर या परफ्यूमचं वैशिष्ट्य असं आहे की हा एक डेफिनेटली सिग्नेचर फिमेल परफ्यूम आहे. त्यामुळे काही माझे व्ह्युअर्स जेंट्स असतील तर त्यांना कदाचित हा वापरता येणार नाही, पण येस जर स्त्रिया असतील बघत तर त्यांच्यासाठी एक खूप चांगला परफ्यूम आहे. आणि हा मी असं म्हणणार नाही की फार लॉंग लास्टिंग आहे, पण स्टिल हा एक 4 ते 4.5 तास आपल्या शरीरावरती चांगला दरवळत राहतो. आणि याचे जे नोट्स आहेत ते मी तुम्हाला आता सांगणार आहेत की मुळात हा सुगंध घेतल्यानंतर याच्या ज्या नोट्स कशा आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. तर जेव्हा आपण हे परफ्यूम घेतो म्हणजे त्याचा सुगंध घेतो तर त्यावेळेला त्याच्या 3 जनरली नोट्स असतात. पहिली असते ती टॉप नोट, मधली असते ती हार्ट नोट किंवा त्याला मिडल नोट म्हणतात आणि शेवटची जी असते ती आहे बॉटम नोट. तर याची जेव्हा मी सुगंध सुरुवातीलाच घेते तर त्यावेळेला फ्लोरल नोट्स आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामध्ये मी सांगेन की फ्लोरल ॲज वेल ॲज सिट्रस. टॉपला सिट्रस आणि फ्लोरल आहेत आणि त्या सिट्रसमध्ये सुद्धा लेमन, बर्गमॉट आणि फ्रूट फ्रेग्रन्स आपल्याला प्रकर्षाने दिसतो टॉप नोटला. त्यानंतर एक 15-20 मिनिटं गेल्यानंतर याचा जो एक मिडल हार्ट नोट जी बहराला येते ती याची जी आहे ती प्युअर फ्लोरल आहे आणि त्या प्युअर फ्लोरलमध्ये सुद्धा वॉटर लिली, त्यानंतर हलकासा रोज आणि त्याचबरोबर काही फ्रुटी फ्रेग्रन्सेस बघायला मिळतात आपल्याला जेव्हा मिडल नोट येते तेव्हा. तर त्यामुळे अगदी सोपं सांगायचं झालं तर जेव्हा तुम्ही याचा सुगंध घेता त्यावेळेला एखाद्या टॅल्कम पावडर सारखा बेसिक तुम्हाला सुवास येतो, पण नंतर तो म्हणजे सुरुवातीला सिट्रस होणारा म्हणजे सिट्रस असा प्रकर्षाने जाणवणारा जो सुगंध आहे तो फ्लोरलमध्ये आपल्याला कन्वर्ट होताना दिसतो, फ्लोरल फ्रुटी. तर त्यामुळे इथे मी लोटस ही हार्ट नोट घ्यायला हरकत नाही किंवा वॉटर लिली घ्यायला हरकत नाही किंवा रोज घ्यायला हरकत नाही. ॲज वेल एज त्याच्यामध्ये एक हलका जॅस्मिनचा सुगंध तुम्हाला दिसायला म्हणजे सुगंध घ्यायला मिळतो मिडल नोटला. आणि साधारण एक तासाभरानंतर ह्याचं जी बॉटम नोट आपल्याला दिसून येते ती बॉटम नोट आहे मस्की. ओके, म्हणजे हा मस्क फ्रेग्रन्स बॉटमला आहे. तर त्यामुळे जनरली मस्की नोट्स असतात त्या खूप बऱ्यापैकी चांगल्या टिकतात आणि बऱ्याच साऱ्या परफ्यूममध्ये मस्क हा एक बॉटम नोट किंवा ज्याला आपण कोर नोट ज्याला आपण म्हणतो ती आपल्याला दिसत असते. तर त्यामुळे हा जो परफ्यूम आहे हा तुम्हाला डेली वेअरसाठी म्हणजे जर तुम्ही ऑफिसला जात असाल, कॉलेजला जात असाल, शिक्षिका असाल, म्हणजे इफ यू आर इन एनी फील्ड तर एक जनरल सूदिंग इफेक्ट तयार करण्यासाठी आपण एक म्हणतो ना आल्हाददायक सुगंध तयार करण्यासाठी किंवा आल्हाददायक वातावरण करण्यासाठी डे टू डे लाईफसाठी हा मस्त परफ्यूम आहे. आणि हा सध्या मी ऑलमोस्ट डेली वापरते कॉलेजला जाताना आणि तुम्ही बघू शकाल मी अर्धी बॉटल संपवलेली आहे मागच्या येत्या 1-1.5 महिन्याच्या कालावधीत. तर त्यामुळे
दिस इज व्हेरी गुड आणि बऱ्यापैकी टिकतो सुद्धा. हो, फक्त 4 ते 5 तासानंतर तुम्हाला एकदा पुन्हा रिअप्लाय कानाच्या मागे वगैरे थोडासा करावा लागतो. पण ठीक आहे, दॅट्स फाईन. आणि किमतीच्या मानाने हा अफोर्डेबल सुद्धा आहे. म्हणजे जर तुम्हाला मोठं व्हेरियंट घ्यायचं नसेल, मोठी साईज घ्यायची नसेल 100 ml ची, तर यू कॅन जस्ट ट्राय आउट 50 ml व्हर्जन, जे 399 ला मिळतं, 400 रुपयाला मिळतं साधारण. तर ते तुम्ही घेऊन बघू शकता आणि कसं वाटतंय ते तुम्ही मला नक्की सांगा. तुम्हाला आजचा माझा हा रिव्ह्यू व्हिडिओ ॲटलीस्ट तुम्हाला याच्यातून एक ओव्हरव्ह्यू तरी आला असेल की याचा सुगंध कशा पद्धतीने असतो. म्हणजे ज्यांना सिट्रसी, फ्लोरल आणि फ्रुटी फ्रेग्रन्स एस्पेशली म्हणजे मस्की बॉटम नोट असलेले फ्रेग्रन्सेस आवडत असतील तर डेफिनेटली यू कॅन गो फॉर इट. आणि तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू व्हिडिओ आणि कसं वाटलं ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आणि अजूनही जर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर सौंदर्यमाला बाय रेणुका या माझ्या इन्स्टा हँडलला डेफिनेटली फॉलो करा. आणि माझे जुने कुठले व्हिडिओज तुम्ही बघितले नसतील तर डेफिनेटली चॅनलला भेट देऊन जे काही व्हिडिओज आतापर्यंत मी अपलोड केलेले असतील ते निश्चित बघा. तुमचा अभिप्राय माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. तर पुन्हा भेटू एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आनंदी राहा, सुंदर दिसत राहा. नमस्कार.